Hello students, I am Kamal Dhake. Today we are going to continue third chapter diversity in living things and their classification. Today we are going to see diversity and classification in animals. We see different types of animals in our surroundings. Different animals have developed different shapes to survive in the environment. There is a great variety in the body structure of animals too. आपल्या सभोवताली आपण विविध प्रकारचे प्राणी पाहतो. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी या प्राण्यांना विविध प्रकारचे आकार प्राप्त झाले आहेत. वनस्पतींप्रमाणे प्राण्याच्या शरीररचनेमध्ये सुद्धा खूप विविधता आढळते. द अमिबा or paramecium that cannot be seen with our eyes. We have to see it through microscope only. The huge elephant, जसं की अमिबा पॅरामेशियम हे अतिसूक्ष्म जीव आहेत जे नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत, तर त्यांना आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली पाहावं लागतं. तर हत्तीसारखा मोठा प्राणी सहज दिसतो. द स्मॉल स्नेल, द फिश दॅट स्विम्स इन वॉटर, छोटीशी गोगलगाई किंवा पाण्यामध्ये पोहणारा मासा. अ काइट दॅट फ्लाईज हाय इन द स्काय, बटरफ्लाईज दॅट फ्लीट अराउंड फ्लॉवर्स, आकाशात उंच उडणारी घार किंवा फुलाभोवती फिरणारं फुलपाखरू. अ हाऊस लिझर्ड दॅट क्रॉल्स ऑन अ वॉल ऑर हाऊस फ्लाय, घरातली माशी किंवा भिंतीवर सरपटत चालणारी पाल. आर ऑल ॲनिमल्स, हे सगळे प्राणी आहेत. ईच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स, आणि प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक अ हेड, अ नेक, अ टॉर्सो, अ टेल अँड लिम्स फॉर मूवमेंट. प्राण्यांना विविध शरीराचे भाग असतात, जसं की डोकं, मान, धड, शेपूट आणि हालचाल करण्यासाठी हातपाय. दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टम्स which carry on various functions inside their body. In this respect too, there is a lot of diversity in animals. प्राण्यांमध्ये विविध प्रकारच्या इंद्रिय संस्था देखील कार्यरत असतात, जसं की श्वसन संस्था किंवा पचन संस्था, आणि या विविधतेमुळे सुद्धा प्राण्यांमध्ये वैविध्यता आलेली आहे. We see a variety in animals with respect to their food as well. Since animals depend on others for their food, they are found in places where food is available. म्हणजे वनस्पती किंवा इतर प्राणी अन्नासाठी अवलंबून असतात, त्यामुळे जिथे त्यांना अन्न उपलब्ध असतं अशाच ठिकाणी ते आढळतात. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड. धीस टू लीड्स टू डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. विविध प्राण्यांची अन्न खाण्याची पद्धत आणि अन्न मिळवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, आणि ह्याच्यावर सुद्धा प्राण्यांच्या शरीराची रचना अवलंबून असते. लेट अस सी द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. फर्स्ट इज क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू सेल्युलर स्ट्रक्चर. आता आपण प्राण्यांचं वर्गीकरण पाहूया. पहिलं वर्गीकरण जे आहे ते पेशीमय रचनेवर आधारित आहे. According to cellular structure, there are two types of animals. First is unicellular animals, means एकपेशीय प्राणी. Unicellular animals means animals which are made of a single cell. एकपेशीय प्राणी म्हणजे असे प्राणी की ज्यांचं शरीर फक्त एका पेशीपासून बनलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, etc. सेकंड टाईप इज मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, म्हणजे बहुपेशीय प्राणी. मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मीन्स ॲनिमल्स विच आर मेड ऑफ मेनी सेल्स, म्हणजे असे प्राणी की ज्यांचं शरीर पुष्कळ पेशींपासून बनलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टाइज अँड ह्युमन, etc. नेक्स्ट क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू वर्टिब्रल कॉलम, म्हणजे पाठीच्या कण्यावर आधारित वर्गीकरण. अकॉर्डिंग टू वर्टिब्रल कॉलम देअर आर टू टाईप्स ऑफ ॲनिमल्स. फर्स्ट इज कॉल्ड वर्टिब्रेट्स, म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी.
Animals with a vertebral column are called vertebrates. म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल स्नेक्स, बर्ड, फिश, कांगारू and also humans are vertebrate animals. Second is invertebrates म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी. Animals without vertebral columns are called invertebrates म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल स्नेल्स, कॉक्रोचेस, अर्थवर्म्स, ऑक्टोपस, सेंटिपेड्स don't have vertebral columns, so they are invertebrate animals. You know about reproduction. Living things produce other living things like themselves. तुम्हाला प्रजननाबद्दल तर माहिती आहेच. सर्व सजीव आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात. According to reproduction, animals are classified into two types. प्रजननानुसार ॲनिमल्स दोन प्रकारामध्ये विभागले जातात. फर्स्ट इज ओव्हिपेरस ॲनिमल्स म्हणजे अंडज प्राणी. विच ले एग्स. फॉर एक्झाम्पल hen lays eggs and hatches them. After a few days, the young chicks hatch out of the eggs. ओव्हिपेरस ॲनिमल्समधलं एक उदाहरण म्हणजे कोंबडी. कोंबडी अंडी घालते आणि ती उबवते. काही दिवसानंतर त्या अंड्यांमधून पिलं बाहेर येतं. सेकंड टाईप इज विविपेरस ॲनिमल्स म्हणजे जरायुज प्राणी. ॲनिमल्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स आर कॉल्ड विविपेरस ॲनिमल्स म्हणजे जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना विविपेरस ॲनिमल्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन मीन्स वुमन ऑर अ काऊ gives birth to a calf. Before that, the calf grows within the cow's body. म्हणजे गाय वासराला जन्म देते पण जन्म देण्यापूर्वी ती वासराला तिच्या पोटामध्ये शरीरामध्ये वाढवते. Some more examples of oviparous animals we can see here. Birds, tortoise, crocodile, fish, snake, etc. are oviparous animals, while human, cow, kangaroo, cat, dog, etc. are viviparous animals. Now, according to habitat of animals, they are classified into 4 types. म्हणजे प्राण्यांच्या अधिवासानुसार त्यांचे 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आहे. फर्स्ट इज टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे भूचर प्राणी. ॲनिमल्स विच लिव्ह ऑन लँड आर कॉल्ड टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे जे प्राणी जमिनीवर राहतात त्यांना भूचर प्राणी म्हणतात. फॉर एक्झाम्पल अ डिअर, अ हॉर्स, अ लायन अँड ह्युमन्स एट्सेट्रा. सेकंड इज मल्स म्हणजे जलचर प्राणी. ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर आर कॉल्ड ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जे प्राणी पाण्यामध्ये राहतात त्यांना जलचर प्राणी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल अ फिश, अ स्टारफिश अँड ऑक्टोपस एट्सेट्रा. थर्ड इज ॲम्फिबियस ॲनिमल्स म्हणजे उभयचर प्राणी. ॲनिमल्स विच कॅन लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर आर कॉल्ड ॲम्फिबियस ॲनिमल्स म्हणजे असे प्राणी की जे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यामध्ये पण राहू शकतात त्यांना उभयचर प्राणी असे म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अ टॉर्टॉइज, अ फ्रॉग, अ सॅलमेंडर अँड टोड एट्सेट्रा. फोर्थ इज एरियल मोड ऑफ लाईफ म्हणजे खेचर प्राणी. सम ऑफ द बर्ड्स अँड इन्सेक्ट्स फ्लाय इन द एअर दो दे लिव्ह इन डिफरंट प्लेसेस. दे आर सेड टू हॅव ॲन एरियल मोड ऑफ लाईफ. काही पक्षी आणि कीटक आकाशात उडतात त्यांना खेचर म्हटलेलं आहे. त्यांची राहण्याची ठिकाणं वेगवेगळी असतात पण ते आकाशामध्ये संचार करू शकतात म्हणून त्यांना खेचर म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अ काईट, ॲन ईगल, अ क्रो, अ बटरफ्लाय, अ हनीबी एट्सेट्रा. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड इट. सी यू इन नेक्स्ट
video. Thank you.